Hello students, today's lecture we will discuss about chapter number biofuels, production of biofuels. मग या बायोफ्युएल्स या चॅप्टरमध्ये आपण व्हॉट इज बायोफ्युएल टेक्नॉलॉजी हे बघितलेलं आहे. त्यानंतर आता नेक्स्ट त्याचे टाईप्स पुढे दिलेले आहेत. मग ते टाईप्स आपण वन बाय वन एक्सप्लेन करूया किंवा बघूया. त्यामध्ये आता फर्स्ट आहे बायोइथेनॉल प्रोडक्शन. बायोइथेनॉल इज ॲन अल्कोहोल मेड बाय फर्मेंटेशन मोस्टली फ्रॉम कार्बोहायड्रेट्स प्रोड्युसेस इन शुगर ऑर स्टार्च क्रॉप्स सच ॲज अ कॉर्न ऑर शुगर केन. मग बायोइथेनॉल हा असं प्रोडक्शन आहे की याच्यापासून याच्यात काय केलं तर फर्मेंटेशन प्रोसेस त्याच्यावरती केली जाते. पण कोणत्या रॉ मटेरियल्सवरती ही प्रोसेस केली जाते त्यामध्ये सांगितलं त्यांनी कार्बोहायड्रेट्स प्रोड्युसेस. मग कार्बोहायड्रेट त्याच्यामध्ये प्रोड्युसेस केले जातात विथ द हेल्प ऑफ फर्मेंटेशन प्रोसेसेस विथ द हेल्प ऑफ शुगर अँड स्टार्च क्रॉप्स अँड कॉर्न ऑर शुगर केन रॉ मटेरियल्स. Then cellulosic biomass derived from non-food sources such as the trees and grasses is also being developed as a feedstock for ethanol production. मग जे feedstock आहे किंवा जे ट्रीज आहेत त्याचे ग्रासेस जे आहेत त्या ग्रास किंवा नॉन फूड जे मटेरियल आहे दिस इज कॉल्ड ॲज अ सोर्स ऑफ बायोमास ऑफ बायोइथेनॉल. हे तेच बायोइथेनॉलचा काय आहे सोर्स आहे. तर त्यापासून बायोइथेनॉल प्रोडक्शन केलं जातं. यूज टू सबस्टिट्यूट पेट्रोल फ्युएल फॉर द रोड ट्रान्सपोर्ट व्हेकल्स. मग याच्यापासून काय केलं तर पेट्रोलसुद्धा प्रोडक्शन केलं जातं आहे आणि ते ट्रान्सपोर्ट व्हेकलसाठी आपण यूज करत आहोत. देन वन ऑफ द वाइडली यूज अल्टरनेटिव्ह ऑटोमोटिव्ह फ्युएल्स इन द वर्ल्ड ब्राझील आणि USA आर द लार्जेस्ट प्रोड्युसर्स. ओके. मग ब्राझील आणि USAमध्ये याच्यापासून काय केलेलं आहे ऑटोमोटिव्ह जे फ्युएल्स आहेत ते सुद्धा काय केलेलं आहे प्रोडक्शन केलेलं आहे. मच मोर एन्व्हायरमेंट फ्रेंडली अँड लो टॉक्झिसिटी लेवल. मग याचं काय आहे लो टॉक्झिसिटी लेवल आहे आणि हे इको फ्रेंडली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. देन बायोइथेनॉल प्रोडक्शन प्रोसेस डायग्रॅम. मग त्याच्यामध्ये फर्स्ट आहे बायोमास हँडलिंग. त्यानंतर बायोमास ट्रीटमेंट जे बायोमास ॲग्रिकल्चरल वेस्ट असेल स्टार्च क्रॉप्स असतील त्यानंतर शुगर केन वेस्टेज असेल ते मटेरियल दिस कॉल्ड ॲज अ बायोमास आणि बायोमास ट्रीटमेंट ट्रीटमेंट तिला प्रोव्हाइड केली जाते. त्यानंतर एन्झाईम प्रोडक्शन त्याच्यातून एन्झाईम प्रोडक्शन होतं. त्यानंतर सेल्युलोज हायड्रोलायसिस ग्लुकोज फर्मेंटेशन अँड लास्ट आहे इथेनॉल रिकव्हरी होते. त्यानंतर बायोमास ट्रीटमेंट झाल्यानंतर डायरेक्टली आपण त्याला पेंटोज फर्मेंटेशन हे सुद्धा करू शकतो आणि डायरेक्ट इथेनॉल रिकव्हरी होऊ शकते. इथेनॉल रिकव्हरी झाल्यानंतर लिग्निन युटिलायझेशन अँड इथेनॉल इज अ बायोफ्युएल किंवा ॲज अ फ्युएल प्रोडक्शन केलं जातं. दिस इज कॉल्ड ॲज ए बायोइथेनॉल प्रोडक्शन. देन बायोइथेनॉल हा काय फर्मेंटेशनचा बाय प्रोडक्ट आहे आणि कार्बोहायड्रेट रिच सोर्स आहे. ओके. त्याच्यामध्ये काय शुगर बीट आणि शुगर केन किंवा कॉर्न ह्याचं काय केलं जातं बायोमास म्हणून यूज केलं जातं. इट इज अ कलरलेस अँड क्लिअर लिक्विड. ते काय आहे कलरलेस अँड क्लिअर लिक्विड आहे. देन वन ऑफ द वाइडली यूज अल्टरनेटिव्ह ऑटोमोटिव्ह फ्युएल्स इन द वर्ल्ड. ऑटोमोटिव्ह फ्युएल्स याचं प्रोडक्शन केलेलं आहे. देन बायोइथेनॉल प्रोडक्शन परत काय आहे ते आपण पाहूया. त्यामध्ये फर्स्ट आहे मिलिंग शुगर केन स्टेम अँड सेपरेशन ऑफ ज्यूस अँड बगेजेस. मग शुगर केन स्टेम असतील किंवा अदर काय ॲग्रिकल्चरल वेस्ट असेल त्याच्यापासून काय केले जातं आहे ज्यूस हे बॅगेजेस सेपरेट आउट केले जातात. त्यानंतर त्याच्यामध्ये फर्मेंटेशन प्रोसेस अप्लाय केली जाते कन्व्हर्जन ऑफ शुगर इन टू अल्कोहोल प्रोडक्शन ऑफ इथेनॉल. मग याच्यामध्ये फर्मेंटेशन प्रोसेस झाल्यानंतर अल्कोहोलचं प्रोडक्शन केलं जातं. देन डिस्टिलेशन सेपरेशन ऑफ इथेनॉल. मग त्यामधून इथेनॉल हे जे प्रोडक्ट आहे ते सेपरेट आउट केलं जातं. त्यानंतर डिहायड्रेशन आझोट्रॉपिक मिक्सचर म्हणजे डिहायड्रेशन केलं जातं वॉटर क्वांटिटी रिमूव्ह केली जाते आणि ओनली इथेनॉल प्रोडक्शन तिथं काय केलं जातं रिलीज आउट केलं जातं. द नेक्स्ट ॲप्लिकेशन्स ऑफ बायोइथेनॉल. मग त्याच्या काही ॲप्लिकेशन्स आहेत बायोइथेनॉलचे. ट्रान्सपोर्ट फ्युएल टू रिप्लेस गॅसोलिन. मग ट्रान्सपोर्ट फ्युएलसाठी आपण काय करतो त्याचा यूज करत आहोत ॲज अ फ्युएल म्हणून. देन फ्युएल ऑर पॉवर जनरेशन बाय थर्मल कंबुशन्स. थर्मल कंबुशन्स आणि फ्युएल पॉवर जनरेशन करण्यासाठी आपण त्याचा यूज करत आहोत. फ्युएल फॉर सेल्स बाय थर्मोकेमिकल थर्मोकेमिकल रिॲक्शन करण्यासाठी सुद्धा आपण त्याचा यूज करत आहोत. फ्युएल्स इन द कोजनरेशन्स सिस्टीम. दिस इज कॉल्ड ॲज अ कोजनरेशन म्हणजे दोन जनरेशन आपण एकत्र करून त्याचं काय करू शकतो रिलेशन्स करून त्याचं आपण प्रोडक्शन करू शकतो. फीड स्टॉक इन द केमिकल इंडस्ट्री. मग केमिकल इंडस्ट्रीमध्ये याचा काय केलं तर फीड स्टॉक म्हणून यूज केलं जातं आहे. ब्लेंडिंग इथेनॉल विथ स्मॉल प्रोशन ऑफ गॅसोलिन इज अ मोर कॉस्ट इफेक्टिव्ह. हे काय कॉस्ट इफेक्टिव्ह आहे जास्त याला खर्च लागत नाही. ओके. त्यासाठी याचं हे ॲप्लिकेशन आहे. Then advantages of bioethanol burns more cleanly as a result of more complete combustions.
देन रिड्यूस ग्रीन हाऊस गॅसेस. ग्रीन हाऊस गॅस जो आहे तो काय करतो, रिड्यूस करतो आहे. इट इज कार्बन न्यूट्रल. हे काय कार्बन न्यूट्रल प्रोसेस आहे. डिक्रीज इन ओझोन फॉर्मेशन. ओझोन फॉर्मेशन करण्याचं काय करतं, हे डिक्रीज करतं. देन रिन्युएबल एनर्जी रिसोर्स आहे. फ्युअल स्पिल्स आर मोर इझिली बायोडिग्रेडेड or diluted non-toxic concentrations. Then any plant can be used for production of bioethanol. It only has a contains sugar and starch. मग यासाठी आपण कोणती पण प्लांट मटेरियल यूज करू शकतो, फक्त त्या प्लांटमध्ये काय पाहिजे, शुगर अँड स्टार्च मटेरियल हे हायली पाहिजे. ओके, हे झालं बायोइथेनॉल. देन नेक्स्ट बायोडिझेल. Biodiesel is a variety of ester-based oxygenated fuels derived from neutral renewable biological sources such as vegetables oils. मग हे काय बायोडिझेल जे आहे व्हेजिटेबल ऑइल्सपासून काय केलेलं आहे, क्रिएशन केलेलं आहे, फॉर्मेशन केलेलं आहे. बायोडिझेल ऑपरेट्स इन कंप्रेशन्स लिग्निशन इंजिन्स लाईक पेट्रोलियम डिझेल देअर बाय रिक्वायरिंग नो इसेन्शियल इंजिन्स मॉडिफिकेशन्स. मग हे काय इंजिन्सवरती काय करतो आपण याचा यूज करत आहोत. देन अनलाईक फॉसिल डिझेल्स प्युअर बायोडिझेल इज अ बायोडिग्रेडेबल नॉन टॉक्सिक अँड इसेन्शियली फ्री सल्फर अँड आरोमॅटिक्स. ओके, हे आरोमॅटिक्स म्हणून आपण यूज करत आहोत किंवा सल्फर म्हणून सुद्धा याचा काय करत आहोत आपण यूज करत आहोत. व्हेजिटेबल ऑइल्स याच्यामध्ये यूज केलं जात आहे आणि त्याच्यापासून काय केलं जातं आहे, बायोडिझेल प्रोडक्शन केलं जातं. देन बायोडिझेल इज अन अल्टरनेटिव्ह डिझेल फ्युअल मेड फ्रॉम न्यू एबल बायोलॉजिकल सोर्सेस सच ॲज अ व्हेजिटेबल ऑइल्स अँड ॲनिमल फॅट्स. मग याच्यामध्ये ॲनिमल फॅट्स आणि व्हेजिटेबल ऑइल्स हे सुद्धा काय केले जातात, यूज केले जातात. सिमिलर टू पेट्रोलियम डिझेल फ्युएल इन अ स्ट्रक्चर स्ट्रेट चेन अँड नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. मग याच्यामध्ये फ्युएल चेन त्यानंतर स्ट्रेट कार्बन ॲटम्स हे सुद्धा काय केले जातात, यूज केले जातात. द बायोडिझेल कॅन बी प्रिपेअर ट्रान्स इस्टरिफिकेशन प्रोसेसेस. देन ॲप्लिकेशन्स ऑफ बायोडिझेल रेल्वे युजेससाठी आपण यूज करतो. एअरक्राफ्ट यूज ॲज अ हिटिंग ऑइल, क्लिनिंग ऑइल स्पिल्स, बायोडिझेल इन अ ग्रेन जनरेटर्स अँड व्हेकल्स यासाठी आपण काय करत आहोत, त्याचा यूज करत आहोत. देन नेक्स्ट आहे बायोबिटॅनॉल. बायोबिटॅनॉल ॲक्च्युअल काय आहे ते आपण पाहूया. तर इंट्रोडक्शन टू बायोबिटॅनॉल प्रोड्यूस बाय फर्मेंटेशन. बायोबिटॅनॉल हे जे आहे फर्मेंटेशन प्रोसेसने काय करत आहोत, आपण क्रिएट करत आहोत, प्रोडक्ट करत आहोत. कॉस्ट डिपेंड ऑन प्राईस ऑफ फीडस्टॉक. मग याची फीडस्टॉक काय आहे किंवा फीडस्टॉक मटेरियल आपण काय यूज करत आहोत त्याच्यावरती याचा कॉस्ट डिपेंड आहे. चिपर सोर्सेस आर ॲग्रिकल्चरल वेस्टेज चीज व्हे एक्सेट्रा. मग ॲग्रिकल्चर वेस्ट आपण यासाठी यूज करत आहोत. सेपरेशन बाय डिस्टिलेशन. डिस्टिलेशन प्रोसेसने हे काय करत आहोत, आपण सेपरेट आउट करत आहोत. ॲडव्हान्टेजेस ऑफ बायोबिटॅनॉल. त्याच्या काय ॲडव्हान्टेजेस आहेत, कॅन बी ब्लेंडेड विथ गॅसोलिन इन अ हायर अमाउंट्स, कॅन बी ट्रान्सपोर्टेड बाय एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर, can be produced using same fermentation plants and same sugar and cellulosic feedstock as ethanol, has a higher theoretical yield than glucose or other glucose equivalents. ओके, याच्यामध्ये ग्लुकोज मटेरियल जे आहे ते काय केलेलं आहे, हायली इव्हॉल्ड किंवा हायली डेव्हलप केलेलं आहे आणि त्याच्यावरती हाय प्रोडक्शन केलेले आहेत. देन ॲडव्हान्टेजेस ऑफ बायोबिटॅनॉल. एनहान्स टॉलरन्स ऑफ वॉटर कंटॅमिनेशन. याच्यामध्ये वॉटर कंटॅमिनेशन केलं जातं आणि टॉलरन्स कन्सेप्ट जो आहे तो तिथं क्लिअर केला जातो आणि टॉलरन्स प्रोव्हाइड केला जातो. बेटर फ्युअल इकॉनॉमी ड्यू टू हायर एनर्जी डेन्सिटी. देन ऑक्सिजनेटेड फ्युअल कॅन रिड्यूस SC अँड CO इमिशन्स बिकॉज ऑफ इम्प्रूव्ह कंबशन्स इफिशियन्सी. ऑक्सिजनेटेड फ्युअल आपल्याला याच्यापासून मिळवता येतं. देन नेक्स्ट आहे बायोगॅस प्रोडक्शन किंवा बायोगॅस ॲक्च्युअल काय आहे. Biogas, a mixture of CH4 means methane, CO2, carbon dioxide and other gases. त्यामध्ये फर्स्ट आहे मिथेन 50 to 75%, कार्बन डायऑक्साईड 25 to 50%, नायट्रोजन 10%, हायड्रोजन 1%, हायड्रोजन सल्फाईड 3% आणि ऑक्सिजन इज 2%. अशा प्रकारे काय आहे, मिक्सचर ऑफ बायोगॅस प्रोडक्शन होतं. देन बायोगॅस इज अ फ्युएल यूज ॲज अ डोमेस्टिक पर्पज. मग हे काय आहे, डोमेस्टिक पर्पज म्हणजे आपल्या डेली यूजसाठी आपण याचा यूज करू शकतो. ऑप्टेन फ्रॉम काऊ मॅन्युअर, फ्रूट अँड व्हेजिटेबल वेस्ट. मग याच्यासाठी काऊ मॅन्युअर असेल किंवा काऊ डंक असेल, फ्रूट अँड व्हेजिटेबल वेस्ट याचासुद्धा आपण यूज करू शकतो. बायोगॅस इज प्रोड्यूस बाय ब्रेकडाऊन ऑफ ऑर्गॅनिक वेस्ट बाय बॅक्टेरिया विदाउट ऑक्सिजन अॅनाएरोबिक डायजेशन. याच्यामध्ये ऑक्सिजनचा काय केला जात नाही आहे, यूज केला जात नाही. विदाउट ऑक्सिजनचं काय केलं जात आहे, हे प्रोडक्शन केलं जात आहे. ओके. देन बायोगॅस 2 टाईप्स ऑफ अनएरोबिक डायजेशन. मग त्याच्यामध्ये मिझोफिलिक प्रोसेस आहे, थर्मोफिलिक प्रोसेस आहे. देन प्रोड्यूस फ्रॉम अनएरोबिक डायजेशन इन अनएरोबिक डायजेस्टर्स. मग त्याचे डायजेस्टर्स किंवा कंटेनर्स हे सुद्धा काय असतील, सेपरेट असतील.
देन बायोगॅस प्लांट, मग त्याच्यामध्ये गॅस टू किचनसाठी आपण यूज करत आहोत. स्लज यूज ॲज अ फर्टिलायझर, त्याचं स्लज जे आहे ते फर्टिलायझर म्हणून यूज करत आहोत. आणि स्टॉप्स एअर गेटिंग इन टू द डायजेस्टर, क्रिएट अनएरोबिक कंडिशन्स. म्हणजे डायजेस्टर जे आहे ते अनएरोबिक कंडिशन्स मीन्स वाट, ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, विदाउट ऑक्सिजन ही प्रोसेस काय केली जाते, क्रिएट केली जाते. देन बायोगॅस मिथॅनोजन्स अँड ॲसिटोजन्स, मग त्याच्यामध्ये काय बॅक्टेरिया आहे, मिथॅनोकॉकस बॅक्टेरिया ह्याच्यामध्ये जनरली यूज केली जाते. ओके. देन ॲडव्हान्टेजेस ऑफ बायोगॅस, रिड्यूस एअर अँड वॉटर पोल्युशन, याच्यामध्ये वॉटर पोल्युशन आणि एअर पोल्युशन जे आहे हे काय होतं आहे पूर्णपणे रिड्यूस करता येतं. मोर एन्व्हायरमेंटली फ्रेंडली फर्टिलायझर्स. देन रिड्यूस ग्रीन हाऊस गॅस इमिशन्स, ग्रीन हाऊस गॅस काय केला जातो आहे, रिड्यूस केला जातो आहे. कन्सर्न अबाउट वेस्ट मॅनेजमेंट इन द ॲग्रिकल्चर अँड फूड इंडस्ट्री, फूड इंडस्ट्रीमध्ये याचा यूज केला जातो आहे. त्यानंतर एनर्जी सिक्युरिटी किंवा सिक्युर एनर्जी प्रोडक्शन करण्यासाठी आपण बायोगॅस म्हणून यूज करू शकतो. देन ॲप्लिकेशन्स ऑफ बायोगॅस, कुकिंगसाठी आपण त्याचा यूज करू शकतो, लाईटिंगसाठी यूज करू शकतो. त्यानंतर फ्युअल फॉर इंजिन यासाठी सुद्धा आपण त्याचा यूज करू शकतो. देन टाईप्स ऑफ बायोगॅस प्लांट, मग बायोगॅस प्लांटचे काही टाईप सांगितलेले आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे कन्व्हेन्शनल अँड सेकंड इज अ मॉडर्न. आणि कन्व्हेन्शनल इज अगेन डिवाइडेड इंटू डोम शेप अँड फ्लोएटिंग टाईप. त्यानंतर मॉडर्न इज ओनली वन टाईप, निसर्गुणा बायोगॅस. देन नेक्स्ट मेथड्स इन बायोहायड्रोजन प्रोडक्शन, मग बायोहायड्रोजन प्रोडक्शन कसं केलं जात आहे. इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉटर, स्टीम, रिफॉर्मिंग ऑफ हायड्रोकार्बन्स, ऑटोथर्मल प्रोसेस, बायोलॉजिकल प्रोसेसेस आर बायोफोटोलिसिस ऑफ वॉटर बाय आल्गी, डार्क फर्मेंटेशन, फोटो फर्मेंटेशन, ह्या सगळ्या बायोहायड्रोजन प्रोडक्शन करण्याच्या प्रोसेसेस आहेत. देन इंट्रोडक्शन, हायड्रोजन इज अ व्हॅल्युएबल गॅस ॲज अ क्लीन एनर्जी सोर्स अँड फीड स्टॉक फॉर सम इंडस्ट्रीज. मग हायड्रोजन काय आहे, एक क्लीन एनर्जी सोर्स आहे किंवा क्लीन एनर्जी फॉर्मेशन करण्याचा एक सोर्स आहे. सम इंडस्ट्रीमध्ये याचा काय फीड स्टॉक म्हणून यूज केला जातो. इट इज अ नॉन पोल्युटंट गॅस इन एन्व्हायरमेंट, हा काय नॉन पोल्युटंट गॅस आहे. देअरफॉर डिमांड ऑन हायड्रोजन प्रोडक्शन हॅज अ इन्क्रीज कन्सिडरेबली इन रिसेंट इयर्स. मग रिसेंट इयर म्हणजे इथून मागच्या इयरमध्ये किंवा पास्टमध्ये हायड्रोजनचा काय केलेला आहे, यूज केलेला आहे, त्याची हाय डिमांड आहे. देन हायड्रोजन गॅस इज अ हाय एनर्जी 122 किलो जूल ग्रॅम क्लीन फ्युएल विच कॅन बी यूज फॉर मेनी डिफरंट पर्पजेस. मग याच्यापासून काय क्लीन फ्युएल्स काय केलेलं आहे, यूज केलेलं आहे, प्रोडक्शन केलेलं आहे. देन बायोलॉजिकल प्रोडक्शन, हायड्रोजन प्रोडक्शन स्टँड आउट अँड एन्व्हायरमेंटली हार्मलेस प्रोसेस कॅर्ड आउट अंडर मिल्ड ऑपरेटिंग कंडिशन्स युजिंग रिन्युएबल रिसोर्स. हा काय रिन्युएबल रिसोर्स आहे आणि ह्याच्यापासून काय केलं जातं, हार्मलेस प्रोडक्शन याच्यापासून मिळवलं जातं, हे इको फ्रेंडली आहे. देन सेव्हरल टाईप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम सच ॲज अ फोटो सिंथेटिक बॅक्टेरिया, सायनो बॅक्टेरिया, algae or fermentative bacteria and commonly utilized for बायोलॉजिकल हायड्रोजन प्रोडक्शन. मग याच्यापासून काय केलं जातं, फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया ह्यासुद्धा प्रोडक्शन केल्या जातात. त्यानंतर सायनो बॅक्टेरिया आहे याचंसुद्धा काय केलं जातं आहे, सर्व्हाइव्ह केलं जातं. आल्गी जे आहे त्यांच्यापासून सुद्धा काय केलं जातं, बायोहायड्रोजन प्रोडक्शन केलं जातं. कारण कॉमनली युटिलाइज बायोलॉजिकल हायड्रोजन प्रोडक्शन्स. देन बायोफोटोलिसिस, biological hydrogen evaluations such as the biophotolysis provides sustainable and environmentally friendly way produces clean energy from renewable resources. फ्री एनर्जी आणि क्लीन एनर्जी सोर्स जो आहे तो हायड्रोजन आहे. ओके. मग बायोफोटोलिसिस कसं केलं जातं, 4H2O प्लस लाईट एनर्जी इज इक्वल टू इट प्रोड्युसेस 2O2 प्लस 4H2. अशा प्रकारे काय केलं जातं, बायोफोटोलिसिस केलं जातं. देन टाईप्स ऑफ बायोफोटोलिसिस, मग बायोफोटोलिसिसचे परत काय सांगितले, टाईप सांगितले, इज अगेन डिवायडेड इंटू 2 टाईप्स, डायरेक्ट बायोफोटोलिसिस अँड इनडायरेक्ट बायोफोटोलिसिस. त्यामध्ये फर्स्ट आहे डायरेक्ट बायोफोटोलिसिस. सोलर एनर्जी अँड फोटोसिंथेटिक एनर्जी algae कन्वर्टिंग इंटू केमिकल एनर्जी दॅट इज कॉल्ड ॲज ए बायोफोटोलिसिस, दॅट इज डायरेक्ट बायोफोटोलिसिस. मग जी सोलार एनर्जी आहे ही सोलार एनर्जी इज मिक्सचर विथ फोटोसिंथेटिक एनर्जी अँड algae, ज्यामध्ये algaeमध्ये काय होते, हे algae काय करतात, सोलर एनर्जी ॲब्सॉर्ब करते आणि फोटोसिंथेटिक पिगमेंट त्याच्यामध्ये ऑलरेडी आहेत. मग ते दोन्हीचं कंबाईन होऊन ते काय करतात, केमिकल एनर्जी क्रिएट करतात. हायड्रोजन प्रोडक्शन बाय डायरेक्ट फोटोलिसिस फॉलो ॲज द स्टेप्स. मग त्याच्या काही स्टेप्स सांगितलेल्या आहेत. द लाईट ॲब्सॉर्ब बाय PS सेकंड इज यूज जनरेटेड इलेक्ट्रॉन्स फ्रॉम वॉटर. मग वॉटरमध्ये जे सनलाईट प्रोव्हाइड होते, सनलाईट किंवा जी नॅचरल लाईट आहे ती काय केली जाते, ॲब्सॉर्ब केली जाते. algae त्या काय करतात, ॲब्सॉर्ब करतात. द लाईट ॲब्सॉर्ब बाय फोटोसिस्टम फर्स्ट इज यूज ट्रान्सपोर्ट इलेक्ट्रॉन पॅराडॉक्सिन. मग याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट ही सिस्टीम काय होते, क्रिएट होते. ओव्हरऑल रिॲक्शन ऑफ डायरेक्ट बायोफोटोलिसिस 2H2O इट प्रोड्युसेस 4H प्लस
4 इलेक्ट्रॉन प्लस O2 याचं प्रोडक्शन केलं जातं. 4H प्लस प्लस 4 इलेक्ट्रॉन इज इक्वल टू इट प्रोड्युसेस 2H2. Then indirect biophotolysis. Indirect biophotolysis is the production of H2 from water via microalgae and cyanobacteria photosynthetic system to convert solar energy, chemical energy, that is H2 by 2 step series. मग ह्याच्यामध्ये काय केलं जातं, सोलार एनर्जीचं डायरेक्टली केमिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. मग ते कशा प्रकारे केलेलं आहे, 12H2O प्लस 6CO2 प्लस लाईट एनर्जी इट प्रोड्युसेस C6H12O6 प्लस 6O2. देन C6H12O6 प्लस 12H2O प्लस लाईट एनर्जी इट प्रोड्युसेस 12H2 प्लस 6CO2. देन त्याचं मेकॅनिझम जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये फर्स्ट आहे स्टेज फर्स्ट आणि स्टेज सेकंड. मग त्यामध्ये सनलाईट हा त्याचा काय रिसोर्स आहे. मग H2O फोटो सिस्टीममध्ये काय H2O आणि सनलाईट हे काय केलं तर फोटो सिस्टीममध्ये एंटर केलं जातं. मग तिथून फोटो सिस्टीममध्ये एंटर झाल्यानंतर त्यातून O2 बाहेर पडतो. देन O2 फोटो सिस्टीम जी आहे त्याच्यातून O2 बाहेर पडल्यानंतर सेल मटेरियलमध्ये जातं आणि सेल मटेरियलमध्ये एंटर झाल्यानंतर तिथून CO2 बाहेर पडतो. पण CO2 बाहेर पडल्यानंतर सेल मटेरियलमधून काय होतं आहे, फर्मेंटेशन प्रोसेस क्रिएट केली जाते आणि फर्मेंटेशन झाल्यानंतर तिथे एनर्जी इलेक्ट्रॉन जे आहे ते डोनेट केले जातात आणि हायड्रोजिनेस एन्झाईम हे काय केलं जातं, क्रिएट केलं जातं. H2 दॅट इज H2 हे गॅसमध्ये जातं, गॅस प्रोडक्शन होतं आणि 2H प्लस हे काय करतं त्याच्यामध्ये ॲडिशन करतं. Okay, this is a mechanism of biohydrogen. Okay, the chapter biofuel technology is finished. Thank you.